अर्थचित्त चैतन्यात मिळायच्या ऐवजी दुसरीकडे गेलेलं असतं. त्याचा अनुभव आपण घेत आहात तेव्हा फारसं काही बोलत नाही. बरंचसं बोलून झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना 4 महिने आहेत. 1 ऑगस्टला आपण नक्की या. नेहमी सामान्यपणे आम्ही अनुभवतो ते 1/3 असतो. लक्षात आलं सगळ्यांच्या? म्हणजे आता येण्याची संख्या जेवढी होती त्याच्या हाफला येतात आणि दुसरं सत्राला 1/3ला येतात. मग हे चांगलं आहे का?
डेफिनेटली आमच्या दृष्टीने चांगलं आहे, कारण पुढचं सत्र हे मास साठी नाहीच आहे, इट इज फॉर क्लास. ते ऑटो सिलेक्ट होतात, आम्हाला काही करावं लागत नाही. ह्यातले जे नेमके लोक आहेत की ज्यांना खरंच पाहिजे, कारण पुढचे विषय पण तसे असणार आहेत. म्हणजे आता हे लाईट विषय होते, आता पुढचे विषय लाईट टाकणारे असणार आहेत. तेव्हा इट्स अप टू यू कुठल्या कसं यायचं ते निश्चित ठरवा. बाकी पुढे समर्थना प्रार्थना करा, नुसतं तुम्ही ठरवून नाही होणार, प्रार्थना तिथे करावी लागते, तर त्याला यश येतं. तेव्हा आपल्या सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. जी काही व्यवस्था इथे होती ती आपण गोड मानून घेतलीत, त्याबद्दलही खूप बरं वाटलं. मागे एकदा असंच विषय झाला होता, समारोप होता वर्गाचा एका खूप वर्षापूर्वी, आणि उभे राहिले वक्त्यावर अगदी काय घरच्यासारखी ट्रीटमेंट मिळाली असं आधीचा वक्ता आपले सांगून गेला. पुढचे येणारे होते थोडे विनोदी होते, ते बोलले अहो घरच्यासारखी ट्रीटमेंट काय, मुळीच नाही म्हणाले, याच्यासारखी ट्रीटमेंट कुठे मिळणार नाही म्हणाले. कारण प्रामाणिकपणे सांगतो बघा, 8 म्हणजे 8ला नाश्ता तयार होता की नाही, तो काही वेळा मीठ जास्त असेल कमी असेल व्हॉट एव्हर, पण होता तयार. 12ला जेवण, आणि इथे आपण त्या वेळा सांभाळतो. प्रत्येक गोष्ट टाइम बाउंड असते, आणि हे थ्रू आउट असतं सगळ्या ठिकाणी. ज्याला वेळ सांभाळता आली ना त्याला जीवन सांभाळता येणार आहे. वेळ चुकली जीवन गेलं पक्क समजा. म्हणून वेळेला म्हणजेच काळाला महत्व आहे, आणि हे समर्थांनी सांगितलंय. तेव्हा आपल्याकडे असणारं एकमात्र पोटेन्शियल म्हणजे काळ, वेळ ची परत नाही मिळवत आहे. बाकी तुम्ही वाटेल ते परत मिळवू शकता. सो स्पेंड इट वाइजली, एका वाक्यात. तेव्हा माझ्या खूप शुभेच्छा, आणि सगळ्यांना पुढच्यासाठी जसं अजय भाऊने सांगितलं स्वागत ते आत्ताच करतो. वनथर्ड नियम लक्षात ठेवा. बेस्ट ऑफ लक. जय जय रघुवीर समर्थ. माझे साधनाचे बळ संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मतेज असं समर्थनीत आत्मनामध्ये शेवटच्या समासात म्हणलंय. याचा अर्थ साधनाचं फळ नक्कीच झाले नाहीये, अद्याप त्या साधनेला सुरुवात झाली आहे असं आपण म्हणूया, आणि यातूनच आपण पुढची प्रगती करूया. समर्थांच्या असणाऱ्या जी समर्थांनी सर्वांसाठी म्हणून जी प्रार्थना केली त्या प्रार्थनेनं आता आपण या वर्गाचा समारोप करूया. कल्याण करी राम.